आज सकाळीच थोडं उद्योगाला लागलं तर नाही का, आणि उद्योग थोडा महत्वाचा होता आज, आणि खोपे काढायसाठी मी गेलतो थोडं अडचणीत बरं का, पण गेल्यावर जशी टरकली पण होती नाही का, पण तिथे काय आपला हेतू चांगला होता ना, मग काय व्हायचं काही काम नव्हतं, मग खोपे घेऊन आलो होतो आपण. मग त्याच्यातच अक्काने आवाज दिला, भाऊ तोंड पण नाही धुईल म्हणे, अजून तोंड धुवून लवकर चहा घे. आणि मग काय आपण गेलो दात घासत पाण्याकडे. आणि खरंच शेतकऱ्याच्या जीवनातील हा म्हणजे सुंदर दृश्य बरं का नाही का, मोटर बिटर चालू असणं, मस्तपैकी शेतात पाणी बिणी चालू असणं. त्याच्यात काय घरी आलं ना आमच्या मॅडम म्हणे, अहो आपल्या लिंबावर आहे ना मोळ आहे म्हणे मोठा, तेवढा काढी द्या का. म्हणलं हा तेच करायचं राहिलं आता. मग काय कामामुळे दुपारच्या वेळी टरबूज खायला काय आपण उपस्थित नव्हतं. मग काय अक्कान माझ्यासाठी एक टरबूज लपून ठेवलं होतं. शेवटी आईची माया ना खरंच वेडी असते बरं का. मग काय दिला अक्काना टरबूज चिरून, आणि मग सुनन लेक बसले टरबूज खात नाही का एकत्रच. तिथं काही विषय नाही, फॅमिली थोडीशी फ्री पाहिजे. मग काय पोरांना बाय बाय करत आपण निघालो होतो. मग काय आपल्याला जायचं होतं मंदिरात. मग काय मंदिरात आल्यावर मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं. मग आपण आलो होतो प्लांटवर. मग काय सगळेच गुन्हे पाटील आणि अमोल भाऊ आले होते, पण अमोल भाऊ काय ब्लॉग मध्ये यायला तयार नव्हते. त्याच्यानंतर काय मोठी पिकअप बंद पडली ती, मग आपल्याला मारायचा होता धक्का. मग धक्का मारल्यावर काय ना पिकअप दिली आम्ही चालू करून. मग आता विषय असा होता संकलनाचा. आता मग म्हणलं आता पिकअप आजच्या आपल्याला रिपेअर करणं, मग तिथं काय विषय नाही का. आप भी ठीक करके देता हूँ. हाँ ठीक. ए लोड कर. हाँ जरा स्क्रू ड्राइवर दे रे. आप भी ठीक करके देता हूँ. मग काय त्याच्यानंतर पुढलं कामाचं नियोजन चालू झालं. मग रोहन सरांना भाईने सीडी घेऊन आली. मग काय प्लॅनिंग नुसार आर्टिफिशियल खोपा तयार करायचं आमचं काम चालू झालं होतं नाही का. मग तिथे काय मस्तपैकी बाइंडिंग तयारीची डिझाईन वगैरे केली. जुना खोपा तोडला, त्याच्यात टाकलं कॉटनचा कपडा बिपडा टाकला व्यवस्थितरित्या. मग आता बांधणीला काही नव्हतं, मग फोटोचा हार काढून भाईने लगेच देऊन टाकला आमच्याकडे. मग हाराची दोरी काढली मस्तपैकी, ज्याला टांगता यावं असं नियोजन लावलं. तिथे काय टीम म्हणल्यावर काही विषय नाही का आपला. आणि काय सगळे मेंबर घरातले मेंबर सारखे आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही बरं का. कधी कोणी काही टाइम नाही पाहिला. मग असं करता उशीर झाला. मग आम्ही जेवलो मोकार सगळं. आणि त्याचे जण आमच्या सोबत जेवण करायला चिवताई पण आता रोज येत होती बरं का. मग काय त्याच्यानंतर आपल्याला जायचं श्रामपूरला. मग जाता रोहन सरनं कोण घेतले आईस्क्रीमचे. मग तिथं काय विषय सब मिल बाटके खाएंगे. त्याच्यानंतर आपण आलो होतो श्रामपूरला आल्याच नंतर आपण गेलतो सुयशवाल्याकडे नाही का. आपल्याला होतं थोडंसं काम आज. मग काय तिथं आल्यावर आपल्याला घ्यायचा होता कोंबडा. आता कोंबडा म्हणल्यावर तुम्ही म्हणता कोणता कोंबडा. मग काय आपल्या आयफोनच्या चार्जरची पॉवर केबल खराब झाली. म्हणलं चला चालता घेऊ. पण मग त्या दिवशी कळलं बरं का आयफोन घेऊन जरा चुकीच केली. नुसती 1900 रुपयाची पॉवर केबल. मग हँग ना मी एवढ्यात आपले 2 बजर झाले असते नाही का. आता स्टार गॅस वाल्याकडे थोडासा एसीचा गॅस टॉपअप केला नाही का. कसं आहे ना उन्हाळ्याचे दिवस श्रामपूरचा थंडगार वातावरणाचा रोड म्हणजे खतरनाक फिलिंग आहे. कसं आहे ना आता सीएनजी पंप पाड झालते आणि ते भरणं गरजेचं आहे. तुम्हाला तर माहिती भाऊ काय तोट्यात काम नाही करीत. मग काय आम्ही थंडगार ऊसाचा रस प्यायला थांबलो. त्याच्यात आपल्याला भेटले धामरापूरचे दूध उत्पादक शेतकरी आपले बापूसाहेब वाकडे पाटील. मग काय म्हणलं या माऊली काय विषय तिथं. आणि काय सोबत काय कोणी घेऊन नाही जाणार. आणि तसं पाहिलं तर एवढ्या करोडाच्या लोकसंख्येत आपण एकमेकांना भेटणं म्हणजे काय विषय तिथं काहीतरी गोष्ट योगायोगाचीच ना. मग काय घरी येताना आपण क्रीम रोलचं पाकिट आणलं होतं आणि त्याच्या वाटण्या लगेच आलेल्या चालू झालं. मग काय संध्याकाळी मंदिरात गेलो. आपले फॅन लोक भेटले, ते गावातलेच होते बरं का. पण भारी वाटलं. कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये कळवा. रामकृष्ण.